Hi everyone, 92 little tricks for big success. How to talk to anyone, Loyal Londes, international best selling author. So आज आपण या बुकमध्ये बघणार आहोत प्रकरण 20 पोपटपंची. कोणतीही गोष्ट पुन्हा बोलायला कचरू नका. कधी कधी मात्र उत्तम संभाषण कुशल व्यक्तीसुद्धा हतबल होतात. काही माणसाचे एकावयी उत्तर शब्दांचे गुप्तहेर व्हा. या तंत्रात निशांत असलेल्या व्यक्तीची सुद्धा मार्ग खुंटवते. जर तुम्हाला कधी कधी अशा परिस्थितीला समोर जावे लागले आणि कोणत्याही कारणासाठी तुम्हाला संभाषण सुरू राहावे असे वाटत असेल तर संभाषणाची विजती ज्योत पुन्हा चेतवण्यासाठी ही कोणीही सहज वापरू शकेल अशी युक्ती आहे. मी याला पोपटपंची असे म्हणते. पोपट हा पक्षी जसा समोरची व्यक्ती बोलेल तसा शब्द उच्चारून सर्वांना आकर्षित करत असतो. तसे तुम्ही कधी घरात इकडे तिकडे करत टीव्हीवर टेनिसचा सामना लावून ठेवला आहेत का? तुम्हाला चेंडूचे इकडचे तिकडचे नेट पलीकडे जाणारे फटके ऐकू येत असतात. क्लिंग क्लुंग क्लिंग क्लुंग क्लिंग क्लिंग. पण जेव्हा तुम्हाला तो आवाज ऐकू येत नाही, चेंडू मैदानात फटकावलाच जात नाही, तेव्हा तुम्ही काय झालं असे म्हणून ताबडतोब टीव्हीकडे बघता. संभाषण दरम्यानही असेच घडते. संभाषणाचा चेंडू इकडून तिकडे टोलवला जातो. आधी तुम्ही बोलता, मग ती दुसरी व्यक्ती बोलते, मग तुम्ही बोलता. अशा प्रकारे ते सुरू राहते. प्रत्येक वेळी तुम्ही मान डोलावून आणि ह किंवा अ अशा हुंकांद्वारे चेंडू तुमच्या बाजूला पडल्याचे सांगत असता. ही तुमची मला समजलं हे दाखवण्याची खूण असते. संभाषणाची लय ही अशीच असते. आता यानंतर मी काय बोलू? आता आपण त्या परिचित भयप्रद क्षणावर येऊ. आता बोलण्याची पाळी तुमची असते, पण तुम्हाला काही सुचतच नाही आणि ब्लँक होता. अशा वेळी घाबरून जाऊ नका. अशा वेळी तुम्ही शब्दांच्या मदतीने अथवा शब्दांविना मला समजलं ही गोष्ट व्यक्त न करता फक्त त्या व्यक्तीच्या बोलण्यातले शेवटचे 2-3 शब्द सहानुभूतीपुरतं व प्रश्नार्थक स्वरात पुन्हा म्हणा. म्हणजेच की पोपटपंची. म्हणजे संभाषणाचा चेंडू पुन्हा त्या व्यक्तीच्या बाजूला जाईल. माझा एक मित्र आहे फिल. कधी तो मला विमानतळावर न्यायला येतो. बरेचदा मी इतकी दमलेली असते की त्याला चक्क फक्त ड्रायव्हर बनवून शेजारच्या सीटवर झोपी जाते. काही वर्षापूर्वी एकदा मी प्रवासानंतर भयंकर दमले होते. मी माझ्या बॅगा गाडीत मागे टाकल्या आणि गाडी पुढच्या सीटवर येऊन बसले. मी पेंगायला लागलेच होते तितक्यात तो म्हणाला की काल मी थिएटरमध्ये गेलो होतो. एरवी मी नुसते त्यावर करून झोपेत गडप झाले असते. पण माझ्या या सफारीत मी पोपटपंची तंत्र शिकले होते. त्याचा प्रयोग करण्यास आतुर होते. थिएटर? मी पोपटपंची केली. हो, कार्यक्रम फार छान होता. ग्रेट शो होता. आणि तो म्हणाला, मी नेहमीप्रमाणे झोपी जाण्याआधी हा माझा उद्गार असावा असे त्याची अपेक्षा होती. ग्रेट शो. मी पोपटपंचीसारखे म्हणाले. मी दाखवत असलेला रस पाहून त्याला आश्चर्याचा सुखद धक्का बसला. हो, स्टीफन सॉन्डहेमचा नवा शो स्विनी डॉट. तो म्हणाला. स्विनी डॉट? मी पुन्हा पोपटपंची केली. आता फिल्ममध्ये उत्साह संचारू लागला होता. हो, संगीत फार छान आहे आणि कथा एकदम वेगळी. मी म्हणाले. फिलला हेच हवे. त्यानंतर पुढे अर्धा तास फिलने मला कार्यक्रमाची कथा सांगितली. लंडनचा कसाई लोकांची खून करत सुटलेला असतो वगैरे. मी निम्मी पेंगत होते. काही वेळातच माझ्या लक्षात आले की त्याच्या त्या कसायाच्या गोष्टींमुळे माझी झोपेची तंत्री भंग पावती. मग त्याच्याच बोलण्याचा धागा पकडून त्याला दुसऱ्या विषयावर आणले. त्याचं संगीतही छान आहे म्हणालच ना. ही युक्ती कामी आली. त्यानंतर माझ्या घरापर्यंतच्या 45 मिनिटाच्या प्रवासात फिल्मने मला स्विनी टॉडमधली प्रिटी वुमन, द बेस्ट बॉईज इन लंडन व इतर गाणी ऐकवली. माझ्या झोपसृद्देश अवस्थेत ही सोबत छान वाटली. माझी खात्री आहे आजही ही फिल्मातली सफर आमच्या एका सर्वोत्तम संभाषणाची सफर म्हणून लक्षात असेल. त्यासाठी मी फक्त त्याच्याच काही शब्दांची पोपटपंची केली बस. पोपटपंची म्हणजेच की काय? टेक्निक 20. पुन्हा कधीही निशब्द होऊ नका. तुमच्याशी बोलणाऱ्या व्यक्तीचा संभाषणातील शेवटचे काही शब्द उचला व ते पोपटासारखे पुन्हा उच्चारा. त्यामुळे चेंडू त्याच्या बाजूला जाईल आणि मग तुम्हाला फक्त ऐकणे सोडून काही करावे लागणार नाही. विक्री क्षेत्रातील लोक जेव्हा ग्राहकांचे एखाद्या गोष्टीबाबत खरे आक्षेप असतात तेव्हा कुठल्या तरी अशक्य गोष्टींच्या मागे लागण्यापेक्षा पोपटपंची हा मार्ग सहज सोपा नाही का? या तंत्राने लाभ मिळावा. पोपटपंचीच्या लोकांच्या खऱ्या भावना समजून घेण्यासाठी उपयोग होतो. विक्री क्षेत्रातील मातब्बर लोक त्यांच्या संभाव्य ग्राहकांचे भावनिक आक्षेप जे ते बरेचदा स्वतःशी सुद्धा कबूल करत नाही समजून घेण्यासाठी हे तंत्र वापरतात. माझा पॉल नावाचा मित्र
यूज कार्सचा विक्रेता आहे. नुकतीच त्याने एक लंबोर्गिनी विकली आणि त्याचे श्रेय तो पोपटपंचीला देतो. पॉल त्याच्या एका संभाव्य ग्राहकाला त्याच्या पत्नीला गाड्या दाखवत होता आणि त्यांना सेन्सिबल कार हवी असल्याचे त्यांनी सांगितले. पॉल त्यांच्याकडे असलेल्या सगळ्या सेन्सिबल शेवी फोर्ड दाखवत होता. त्याने एक अत्यंत सेन्सिबल फॅमिली कार दाखवली आणि त्या जोडप्यांपैकी पुरुषांना विचारले की ही कार कशी वाटते. त्यावर तो गोंधळून म्हणाला, वेल, ही कार माझ्यासाठी योग्य ठरेल की नाही कळत नाहीये. त्यावर पॉल दुसरा म्हणाला, सेन्सिबल कार दाखवायला पुढे न सरकता त्या माणसाला म्हणाला, तुमच्यासाठी योग्य. पॉलच्या प्रश्नामुळे त्या माणसाला आपण आणखी बोलायला हवे असे वाटले. वेल, हो, तो पुटपुटला. ही कार माझ्या व्यक्तिमत्वाला साजेशी होईल का याबद्दल मी साशंक आहे. तुमच्या व्यक्तिमत्वाला साजेशी? पॉलने पोपटपंची केली. मला आणखीन थोडी स्पोर्टी कार बरी पडेल. आणखीन थोडी स्पोर्टी. पॉलने पुन्हा पोपटपंची केली. वेल, त्या बाजूच्या कार बघा आणि आणखीन स्पोर्टी आहेत. पॉलने पोपटपंची तंत्राने ग्राहकांना कोणत्या गाड्या दाखवायला हव्यात हे शोधून काढले. मग ते लंबोर्गिनी जवळ गेले तेव्हा पॉलने त्या माणसाच्या डोळ्यात चमक आणलेली पाहिली. त्यानंतर तासाभराने पॉलच्या खिशात कमिशनची चांगलीच घसघशीत रक्कम जमा झाली. तुम्हाला बोलण्यातून विश्रांती घ्यायची आहे का? आणि यापुढील तंत्राच्या मदतीने संभाषणातील तुमचा जोडीदार बोलू लागेल व तुम्ही फक्त ऐकू शकाल किंवा कुणाच्या लक्षात येणार नाही अशा बेताने तिथून सटकू शकाल. सो कसा वाटला तुम्हाला पोपटपंची टेक्निक? मला नक्कीच कमेंट करून सांगा. न्यू टेक्निक घेऊन येणार आहे तुमच्यासाठी पुन्हा एकदा. सो प्लीज व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.